नमस्कार, सुस्वागतम. आज आपण मिशन आरंभ अंतर्गत ऑनलाईन तासिकेचं आयोजन केलं आहे. आज मी तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयामध्ये माझा एक घटक आहे अंकांची लयबद्ध मांडणी. लयबद्ध मांडणी हा एक विषय आहे आणि त्याच्यामध्ये आणखी 3 टॉपिक आहेत. तर आज आपण अंकांची लयबद्ध मांडणी याविषयी माहिती पाहणार आहोत. आता अंकांची लयबद्ध मांडणी तर हा जो विषय आहे तर हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला म्हणजे स्कॉलरशिप असेल म्हणजे शिष्यवृत्ती आणि एम.एन.एस या परीक्षांना एक महत्त्वाचा घटक आहे. तर मॅथ म्हणजे काय तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि ही जी संकल्पना आहे तर याच्यामध्ये याचा समावेश होतो. तर यामध्ये प्रामुख्याने चिन्ह, अंक, अक्षरे यांचा समावेश होतो. लयबद्ध मांडणी या प्रकारामध्ये चिन्ह, अंक आणि अक्षरे यांचा समावेश होतो. आज आपण अंकांबद्दल माहिती पाहणार आहोत. तर ही मालिका कशी ओळखायची? तर यामध्ये जे काही अंक आहेत तर ते विशिष्ट पद्धतीने मांडलेले असतात आणि मग यामध्ये एखादं पद असतं की जे गहाळ झालेलं असतं, मिसिंग असतं. तर गहाळ पद आपल्याला ओळखायचं असतं किंवा चुकीचा अंक असतो. आता अंकांची मालिका आहे त्यामुळं चुकीचं पद किंवा चुकीचा जो अंक आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे किंवा त्या ठिकाणी डॅश केलेला असेल आणि तो शोधून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. तर घटक सोपा आहे. यामध्ये आपल्याला या 4% भारांश दिलेला आहे. तर एक एक प्रश्न यावर आपल्याला स्कॉलरशिप मध्ये विचारला जातो. तर नेमकं याची व्याख्या कशी करता येईल? याची व्याख्या करता येईल आपल्याला एखाद्या विशिष्ट घटना ठराविक क्रमाने जर आली तर त्याची पुनरावृत्ती घडत असेल, याची पुनरावृत्ती जर घडत असेल बघा इथं नियमितपणे त्याची पुनरावृत्ती घडत असेल आणि ती घटना त्याची हालचाल लयीत होत असेल तर त्याला काय म्हणायचं अंकांची लयबद्ध मांडणी त्या ठिकाणी घडते. तर असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. बघा आणखी त्याची व्याख्या दिली आहे. लयबद्ध मालिका कशी ओळखायची? हा टॉपिक सोडवताना याची ओळख कशी करून घ्यायची? तर बघा एक उदाहरण दिलंय त्यांनी. तर अंकांची पुनरावृत्ती आपल्याला लयीत होते. आपण त्याच्या व्याख्येमध्ये बघितलं. तर बघा इथे एक उदाहरण दिलंय 1 2 3 1 2 3 1 2 3. हा इथं आपल्याला पाहता येईल 1 2 3 1 2 3 1 2 3 अशी मालिका त्याच्यामध्ये दिसून येते. असा पॅटर्न यामध्ये असतो. तर ही मालिका सोडवताना आपल्याला एकूण ज्या जागा आहेत तर त्यामध्ये अंकांचे गट आपल्याला ते ओळखायचे आहेत. मग उदाहरणार्थ आता ही वरची जी सिरीज आहे मालिका आहे त्याच्यामध्ये कोणता पॅटर्न आहे तर 1 2 3 1 2 3 अशा स्वरूपाचा आहे. मग आपण जेव्हा उदाहरणामध्ये आपल्याला बघता येईल की 10 16 किंवा 20 अशा पद्धतीचे अंक त्याच्यामध्ये संख्या त्यांची येते. मग त्यानुसार आपण 3-3 गट करू शकतो, 4-4 करू शकतो, 5 गट आपण करू शकतो. आपल्याला ती मालिका ओळखता आली पाहिजे आणि त्याचा पॅटर्न जर आपण शोधला, त्याचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला सहज ते उत्तर सापडता येईल. सोपा कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये आणखी काही उदाहरण आपण घेणार आहोत. त्यामध्ये पण अंकांचा जो काही नियम आहे त्याच्यामध्ये समान अंक मिळवणे, वजा करणे. एखादा गट असेल तर तो गट मागे पुढे येतो आणि त्याची जागा बदलते, अंकांची जागा बदलते, तर तो गटच मागे जातो. अशा पद्धतीचे प्रश्न यावर येतात. तर असे त्याचे काही थोडे नियम आहेत. तर चला आता आपण काय करूयात तर उदाहरणांना सुरुवात करूयात. आणखी तुम्हाला त्यातून सखोल अशी माहिती मिळेल. बघा प्रश्न काय येतोय? पुढील पदांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या किंवा डॅशच्या जागी अ, कोणता अनुक्रमे कोणतं पद येईल ते आपल्याला ओळखायचंय. तर चला आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. बघा आपल्याला डॅशच्या जागेवर आपल्याला कोणतं पद येईल हे आपल्याला ओळखायचंय. मग ह्या पहिल्या प्रश्नामध्ये बघा इथं डॅश आहे, इथं डॅश आहे, 3 3 2. मग आपण सरळ सुरुवातीला थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की यामध्ये 3 2 हे अंक आलेले आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्या, वर्ग संख्या, घनसंख्या असं त्यामध्ये काही नाहीये. बरं, सोपा प्रश्न आहे. मग आपण हे सर्व लाईन काउंट करूयात. किती अंक आहेत या सिरियलमध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. मग 12 म्हटल्यानंतर मग असं आपण पाहिलं की कोणता नियम करता येईल की 3 3 चे गट करता येईल, 4 4 चे गट करता येतील. मग 12 अंक त्याच्यामध्ये आहेत. 1 2 3 हे झूम करतो.
असेल काही गुण नाही बर इथं आपण लिहूया डायरेक्ट 3 3 2 डॅश 3 डॅश डॅश 2 3 डॅश पहा आता याच्यामध्ये तिसऱ्याला पण लिहिली आता इथं रिकामी जागा इथं 3 दिसत आहेत आणि इथं आपल्याला 2 दिसत आहेत पुन्हा इथं 3 दिसत आहेत इथं पण 3 दिसत आहेत तर 12 अंक आहेत तर अंदाजे आपण 4चा पॅटर्न घेऊयात 1 2 3 4 इथं एक मध्ये रेषा देऊयात आणि हे आपण अंदाजेच करतोय अंदाजेच आपल्याला ते सोडवायचंय 1 2 3 4 आता आपण 4 चे 3 गट केले इथं डॅश आहे इथं 2 अंक दिसतोय इथं डॅश आहे पण इथं 2 अंक दिसतोय म्हणजे या ठिकाणी तर तो असू शकतो असा एक अंदाज आपण बांधूयात मग समजा इथं 2 आहे तर इथं 2 लिहून पाहूयात इथं पण 2 आहे 2 नंबरचा इथं 2 लिहिला तर 22 33 असं आपल्याला मिळालं 2 2 3 3 इथं चालतंय का इथं पण बघूयात तर हो इथं 2 आहे इथं 2 आहे मग इथं 3 टाकला तर हो असं पॅटर्न तयार होतोय 22 33 22 33 आणि इथंही 2 टाकून पाहिला आणि इथं 3 टाकला तर हो आपल्याला उत्तर सोडवता येतंय आणि बरोबर आहे तर कधी कधी प्रश्नाचं उत्तर लिहिताना हा पॅटर्न उत्तरामध्ये पर्यायामध्ये दिलेला असतो आणि कधी कधी खाली जे आलंय जे आपण सोडवलंय उत्तर काढले तर ते तिथं शोधावं लागतं मग असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे मग तो किती नंबर पर्याय 22 23 आणि 23 तो 1 नंबर पर्याय आहे अशा पद्धतीनं याचं थोडंसं निरीक्षण केलं या संख्या आपण अंक आपण काउंट केले मोजले आणि त्याचे जर आपण पॅटर्न पाळले तर आपण हे उत्तर सोडवू शकतो तुम्हाला समजलंच असेल आता पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काउंट करायचे संख्या अंक मोजायचे तुम्हाला बघा हे अंक तुम्हाला काउंट करायचा ती दुसरी पायरी आहे पहिला प्रश्न थोडा सोपा होता हा थोडासा अवघड आहे त्या पद्धतीने सोडवला तरी याचं उत्तर तुम्हाला येणारच आहे तुम्ही हे काउंट करा हे किती आहेत मला दिसत असेल तर ते काउंट करा मी इथं लिहितो तोपर्यंत खाली 0 0 डॅश 2 डॅश 2 डॅश 0 0 डॅश 2 2 तर मोजले असतील तुम्ही आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मग अशी 12 अंक होते आताही 12 आहेत आणि आपण 4 गट केले होते 3 गट तिथेही आपल्याला गट करता येतील का असा एक अंदाज बांधू इथं 0 इथं काहीतरी टाकलं तिथं 2 इकडे 2 येत नाही पण मग 3चा गट दिसत नाही 3चा गट होताना दिसत नाही कारण इथं 0 0 आहे 3चा गट केला 4चा गट जर करायचा प्रयत्न केला रेष आपण जर ओढली तर इथं 2 येतोय इथं मात्र 0 आहे सुरुवातीला त्यामुळे असा गट काय बनत नाही तर 3 गट करून पाहूयात 1 2 3 1 2 3 1 2 3 असं आपण करून पाहिलं पण आता इथं 0 0 आला इथं 0 आला इथं 0 आला इथं 2 आहे मग आपण इकडून तो अंदाजे घेतला होता एक अंदाज बांधून तो लिहिला होता पण आता तसं काही दिसत नाही बर इथं काहीतरी टाकायचंय आणि पर्यायाची मदत घेऊ शकतो जर आपल्याला हे सोडवता नाही आलं तर पर्यायातून काही घेता येईल का हे आपण बघूयात बर या ठिकाणी मग इथं 0 दिसतोय इथं 2 2 दिसतंय इथं पण दिसतंय मग आपण काय करूयात इथं 2 दिसतोय मध्यभागी म्हणून इथं 2 टाकूयात आणि इथं 0 दिसतोय म्हणून इथं पण आपण 0 टाकूयात इथं इकडे याला जर कॉपी केलं इथं पण 0 असेल आणि इथं 2 असेल असा एक अंदाज आपण बांधू शकतो किंवा सरळ आपण असाही करू शकतो 6चा गट करू शकतो मग इथं 0 0 इथं 202 किंवा 222 आणि इथं 0 0 असा एक गट तयार होईल आणि असा पर्याय आहे का उत्तर तर हो आहे 0 2 0 2 अशा पद्धतीने आपण हे उत्तर सोडू शकतो हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर बघा हे अंक काउंट करण्याचा प्रयत्न करा किती असतील अंक मोजा बरं सगळं अंक इथं लिहितो 1 2 डॅश डॅश 2 2 1 2 2 1 डॅश 2 सगळ्यात सुरुवातीला अंक आपण काउंट करणार किती आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानुसार त्याचे गट पाडणार सारख्या गटाचा अंदाज बांधणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मग अंदाजे 4 चे गट करूयात
3 गट केले पण तसं काय उत्तर येताना दिसत नाही. बर 3-3चे गट केल्यावर काय होईल? 3चे गट करून बघा, काउंट करा. 3-3चे गट आपण करून पाहूयात. 1 2 3 1 2 3 1 2 3. आता आपण 4चे गट केले पण आपल्याला सर्वात सुरुवातीला त्याचं निरीक्षण करायचंय. अंक आपण सर्व मोजायचे. 3चा गट केला तर पुढचा बरोबर आहे का, त्याच्या पुढचा बरोबर आहे का, त्याच्या पुढचा, हे आपल्याला अंदाज बांधायचा आहे. मग इथं 1 2 दिसतायत, इथं 1 2 दिसतायत, इथं 2 अंदाजे लिहूयात आपण. आणि इथं 1 दिसतोय, इथं 1 दिसतोय, इथं पण 1 आहे. मग तो आपण लिहिला तर इथं 1 दिसला आणि इथं अंदाजे मग इथं 2 आहे तर इथंही आपल्याला 2 लिहावं लागेल. मग एक अंदाज बांधला तर आपलं उत्तर काय आलं? 122. इथं आलं 122, इथं आलं 122, इथं आलं 122. अशा पद्धतीनं सर्व ठिकाणी काय कॉमन येतंय? 122 हे हा पॅटर्न. ही संख्या सर्व गटांमध्ये येते. कधी ती बदलते, कधी तीच येते. आता या ठिकाणी ती आली. मग आपल्या उत्तरामध्ये ज्या ठिकाणी डॅश आहे आपण मोकळं सोडलंय 212. 212 आहे का? तर हो, पर्याय क्रमांक 4 212 हे उत्तर आपण सोडू शकतो. काय केलं आपण सुरुवातीला? सर्व एकदा मोजून घेतलं. आपण काय केलं होतं? 4चे अंक धरून गट पाडले होते पण तसं काही उत्तर आलं नाही म्हणून आपण पुन्हा 3चे गट पाडले. आणि जर पुन्हा तसं आलं नसतं तर आपण 6चे गट पाडले असते. 6चे गट पाडून आपण पुढे घेतलं असतं. तुम्हाला समजलं असेल. तुम्ही आता सर्वांनी निरीक्षण करा. ही संख्या मी इथं लिहितो तोपर्यंत तुम्ही हे मोजा आणि याच्यामध्ये काय पॅटर्न असेल, 3चा असेल, 4चा असेल, 6चा असेल ते मला सांगा. चला, काय अंदाज बांधता येईल तुम्हाला? किती संख्या येतात, किती अंक येतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता आतापर्यंत आपण 12 अंक असणारी मालिका पाहिली. आता मोठी अंक मालिका आहे. तर त्याच्यामध्ये 20 अंक आहेत. 20 अंकांमध्ये साधारणतः आपण सगळ्यात सोपं 4-4चे गट करून पाहूयात. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 4-4चे गट आपण करून पाहिले. तर मग निरीक्षण करा काय होईल. आता इथं डॅश नाहीच आहे, डायरेक्ट तिथं एकही डॅश नाहीये. मग हे अंक आपल्याला इकडे घेता येईल. तर येतंय का उत्तर? हो येतंय. 39 39 इथं येतंय का? इथं 3 टाकावं लागेल आपल्याला. त्यानंतर इथं 39 पुन्हा इथं 3 आहे. मग इथं पण आपल्याला 3 टाकावं लागेल आणि इथं आपल्याला 9 टाकावं लागतं. मग 9 3 3 9 हा पॅटर्न कुठे दिसतोय किंवा हे उत्तर कुठे दिसतंय तुम्हाला? त्या बी. समजलं? हा प्रश्न आता थोडासा मोठ्या स्वरूपाचा आहे. तर तुम्ही आता अंकांचं निरीक्षण करा आणि गट कसे पडतील ते मला सांगा. तोपर्यंत मी लिहितो. आता निरीक्षण केल्यानंतर तुमचं असं लक्षात आलं असेल की याचे गट पाडणं थोडंसं अवघड आहे. याच्यामध्ये किती संख्या येतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. यामध्ये 20 अंक आहेत. 20 अंकापैकी आपल्याला त्याचा पॅटर्न शोधायचा आहे की कोणत्या पॅटर्न मध्ये ते असेल. मग निरीक्षण करा, सांगा. 1 2 3 काही पॅटर्न होतोय का? इथं काही होतोय का? नाही.
कोणती संख्या कोणासारखी नाहीये किंवा एका पॅटर्नची पण नाहीये. बघा इथं 93. मग काही गट पडतात का, काही विशिष्ट गट की त्या दोघांची बेरीज असं काही होतंय का? नाही. तर मग आपण आणखी निरीक्षण केलं तर आपल्याला काही उत्तर सापडत नाही, गटही पडत नाहीत. आणि 20 अंक आहेत तर मग ते आपण 10 जर आधी 4 5 असं करून पाहिलं तरी ते होत नाही. 10चा गट करून पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सगळ्यात सुरुवातीला आपण मधूनच छेद केला त्याचा, डायरेक्ट पाहिलं की काही याच्यामध्ये काही होतंय का. तर इकडे एक गट पडलाय, इथे एक गट पडलाय. बर, काही पॅटर्न सापडत नाही, पण थोडंसं आणखी निरीक्षण केलं, उदाहरण थोडंसं अवघड आहे आणि इतर पद्धतीने आपण जर पाहिलं तर ते आपल्याला सोडवता येणार नाही. पण निरीक्षण जर जास्त केले, उदाहरणाचा सराव आपण जास्त केला तर आपल्याला नक्की सांगता येईल. बघा इथं 0 आहे सगळ्यात शेवटी आणि सुरुवातीला पण 0 आहे. इथं सेकंड लास्ट मागून दुसऱ्या स्थानावर 6 आहे, इथं पण 6 आहे. आणि पूर्वी आपल्याला 2 2 3 3 संख्या अंक ओळखायचे होते, पण आता इथं 2च डॅश आहेत, म्हणजे आपलं उत्तर हे 2 अंकीच असणार आहे आणि पर्याय पण आपल्याला 2 अंकीच आहेत. इथं 0 आहे, मग हेच मी असं खाली लिहितो. 0 6 8 4 7 2 5 1 3 9. करा निरीक्षण. इथं आहे 0 6 डॅश, म्हणजे हे आपलं उत्तर डॅश. मग इथं आलं 8. इथं आहे 4 7 2 5 1. इथं एकच्या पुढं आपल्याला इथं 3 दिसतोय. इथं आपलं उत्तर किती असेल? उत्तर असेल 3. म्हणजे आपलं उत्तर किती आलं फायनल? 83. आणि पर्यायामध्ये हा जो पर्याय आहे तर हा 83 याचं उत्तर आहे. परत एकदा सांगतो, आतापर्यंत आपण जे शिकलो तर त्यामध्ये आपल्याला अंकमालिका मोजायची होती, त्यामध्ये विशिष्ट गट पाडायचे होते आणि ती सिरीज शोधायची होती. पण इथं हा नियम पाळला गेला नाही, इथं वेगळा आहे. तर थोडंसं आपण प्रतिबिंब किंवा उलट क्रमाने आलेला असं म्हणू शकतो. याच्या खालीच मी ते अंक लिहिले. यामध्ये किती अंक होते? 20 अंक होते. आपण एक काउंट केली, इथं 10 आणि इथं 10 आणि हेच आपण उलट क्रमाने लिहिले. इथं हा समोर जे आहे तर ते आणि याच्या खाली मुद्दा म्हणून लिहिले तर आपल्याला उत्तर सापडलं. अशाच पद्धतीने आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय करता येईल? त्याचं उत्तर शोधता येईल. आता तुम्ही अंक काउंट करा आणि अंक काउंट करून त्याचा कसा पॅटर्न पडेल त्याचा अंदाज बांधा. तोपर्यंत मी लिहितो. अंकमालिका खूप मोठी आहे. मग काउंट करा किती अंक असतील त्याच्यामध्ये? 2. इथं मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 अंक आहे. याच्यामध्ये किती अंक आहेत? 27. तुम्ही काउंट केले असतील. बर, आता मग कसं करणार? आता ही समसंख्या नाही, विषम संख्या आहे आणि मग कसे पाडणार तुम्ही गट त्याचे? बर, सारखा पॅटर्न काही दिसतोय का ते बघूयात. आता गट पाडून चालणार नाही. इथं 23 दिसत आहेत. कुठं आहेत का आणखी 23? इथं आहेत. बर, इथं 66 दिसत आहेत. इथं पण आहेत. बर, त्यानंतर इथं 92 दिसत आहेत. शेवटी 92 इथं असतील अंदाजे. मग असा आपण नेहमी जो गट पाडलाय त्याप्रमाणे तो पडलेला नाही. बर, इथं मग 23 ला अंदाजे इथं बघूयात इथून पुढे पडतोय का. हा 23 आपला सुरुवातीला आला म्हणून इथून हा पडतोय का अंदाज बांधूयात. इथं पण 23 आहे. 66 23. बर, त्यानंतर 92.
इथं अंदाजे 3, इथं 23 असतील, इथे एक गट पडू शकतो. हा, इथं आपल्याला या ठिकाणी 4 आहेत, तर मग इथं आपण 4 लिहिले. 2 3 4 इथं 4 आहेत. 6 6 9 म्हणजे हा गट पूर्ण झाला, हा गट पूर्ण झाला. या ठिकाणी इथं 9 आहेत, इथं पण 9 आहेत, त्यामुळे इथं आपण 9 लिहू शकतो. इथं 2 3 4 आहेत, 2 3 4 पुढं काय आलाय 6, इथं आपण 6 लिहू शकतो. इथं लिहितो मी खाली 4 3 9, इथं 9 लिहिलं आपण. 2 3 4 आणि इथं 6 लिहिला. अशा पद्धतीनं ही अंकमालिका पुढची जी स्टेप घेतली त्याच्याही पुढं आणखी थोडंसं अवघड होतं. तर निरीक्षणाने आपल्याला ते येईल. आता इथं काही ठराविक पॅटर्न पडत नाहीत. अंदाजे 1 2 3 4 5 6 6 1 2 6चे गट पडले, पण शेवटी आता गट राहिला शिल्लक 1 2 3 4 5 6. आपण जसे गट पाडले होते तर ते समान होते, पण या ठिकाणी आता तसे गट पडत नाहीत. हे 2 3 4 शिल्लक राहत आहेत आणि एवढे 6 6चे गट पडले. इथून पुढं पुढची मालिका आहे, पण आपलं उत्तर आलंय, त्यामुळे आपण उत्तराकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. चला, 4 3 9 6, इथं 6 उत्तर आहे आपलं. समजलंय? थोडंसं अवघड होतं. या ठिकाणी आपण काय केलं, अंक मोजले, पण त्या अंकांचा काही उपयोग झाला नाही. निरीक्षण केलं, इथं 23 होते, इथं 9 होते, इथं होते, इथं 66 होते. असा एक अंदाज बांधला आणि त्या पद्धतीने उत्तर सोडवलं. आता हे उदाहरण सोपं आहे थोडंसं आपल्या नेहमीच्या पॅटर्न प्रमाणे. तर ते तुम्ही अंक काउंट करून बघा, अंक मोजून पहा. तोपर्यंत मी तो इथं लिहितो. 1 7 डॅश 7 डॅश 5 डॅश 0. आपण हे अंक मोजले असतील. किती आहेत अंक? मोजा माझ्या बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 16 20 अशा पटीमध्ये याच्यामध्ये येतात ते. आणि मग बांधा अंदाज काय करता येईल. 4चा गट करता येईल का? इथं 175 दिसत आहेत, इथं पण दिसत आहेत, इथं नाही दिसत, इथं फक्त 17 दिसत आहेत. मग काय गट करता येईल का त्यांचा? 175 याच्या अगोदर 0 आहे, इथं डॅश दिसतंय, मग इथं आपण 0 लिहू शकतो, इथं पण लिहू शकतो. मग 5 अंकांना साधारणतः आपण करून पाहूयात अंदाजे. 4 5 हे आपण अंदाजेच केलंय. मग याच्यामध्ये उत्तर येतंय का बघूयात. तर इथं 17, इथं 5 दिसत आहेत, म्हणून इथं 5 टाकूयात. 175 इथं दिसतंय, इथं पण दिसतंय, इथं 5 लिहिता येतील आपल्याला. आणि इथं 7 दिसत आहेत, इथं रिकामी जागा आहे, इथं आपण 7 लिहू शकतो, इथं लिहू शकतो, इथं लिहिलेले आहेत ऑलरेडी, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. हा एक अंदाज आपण बांधला. इथं 7 दिसत आहेत म्हणून आपण ते लिहिले अंदाजे. मग पॅटर्न किंवा सिरीज कशी आली, तर इथं 1 7 आलाय, 1 7 5 7 0 अशी मालिका सर्व ठिकाणी आहे. आणि त्यात मग ह्या गाळलेल्या जागा, मग हा पर्याय कुठे बघूयात कुठं आहे का. 5 0 7 7 5, तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. अगोदर आपण काय केलं, नंबर मोजून घेतले, त्यानंतर एक अंदाज बांधला, निरीक्षण केलं, इथं 175 दिसत आहेत, इथं दिसत आहेत, इथं नाही, पण इथं पुढे 70 आहेत आणि इथं पण 7 आहेत, इथं 0 दिसत आहेत, इथं 0 आहेत, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. मग 17,570 किंवा 17570 असं आपण त्याला म्हणू शकतो. मग हा पर्याय आपल्याला उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. आता अंक काउंट करून बघा, मोजा. तोपर्यंत संख्या मी लिहितो खाली.
अंकमालिका मोजली असेल तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. बघा काही दिसतंय तुम्हाला सेम सारखं सारखं काय दिसतंय इथं 88 आहेत. इथं पण 88 दिसत आहेत आपल्याला. इथं पण 88 दिसत आहेत. इथं पण आहेत. हो इथं पण आहेत. बर म्हणजे वेगळे काही अंक दिसत नाहीत. तेच तेच अंक आपल्याला डबल डबल आलेले दोन दोनदा आलेले दिसतात. इथं 88 तिथं 66 आहेत. इथं तर दोनदा आलेत. मग बघूया अंदाज बांधून. असं करता येईल का? बरं इथे एक टाकून बघू. आपण जो पहिली स्टेप जी आपण घेतो सरळ 4 किंवा 3चे गट पाडतो त्याप्रमाणे करून पाहूयात. घेता आहेत का? 1, 2, 3, 4, 5, 6. बरं 88 इथं दिसत आहेत इथं 66 दिसत आहेत. पण इकडं नाही दिसत तो पॅटर्न पण इथं दिसत आहेत. यामध्ये नाही दिसत तर इथं दिसत आहेत म्हणजे इथं आपण जाऊ शकतो डायरेक्ट. इथं 88 आहेत इथं 88 आहेत मग इकडं ते कदाचित पुढच्या सिरियलला किंवा ती सुरू असते तर तिथं दिसले असते. बरं इथं 66 आहेत पण ह्या लगेचच्या गटामध्ये 66 मात्र नाहीयेत. तर ते पुढे दिसतात कधी बघू त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या गटामध्ये हा मधला गट सोडून त्याच्या पुढच्या गटामध्ये दिसत आहेत का ते बघूयात. तर इथं दिसत आहेत 88 दिसत आहेत आणि इथं डॅश मग इथं आपण 6 लिहू शकतो. हा आता इथं 66 आहेत सुरुवातीला आणि नंतर 88 आहेत. मग इथं 88 आहेत आणि इथं पण दिसतंय मग इथं आपण 6 लिहू शकतो. म्हणजे 88 66 66 88 दोन अंक जे आहेत म्हणजे 8 8 आणि 6 6 हे पुन्हा पुन्हा रिपीट झालेत. पण हे कसे आलटून पालटून म्हणजे मधला गट त्यांनी सोडून दिलाय. 88 इथं 88 यायला पाहिजेत पण ते इथं नाही आले इथं आले पुढच्या गटामध्ये आले. अशा पद्धती आपण करू शकतो. मग हे सोडवता येईल आपल्याला. आता इथं 66 आता हे 66 लगेच इथं आले जवळ. असंही आपण करू शकतो. ही एक सिरियल या पद्धतीने सोडू शकतो. किंवा 66 त्यांची दोघांची जागा इथं बदलली. ते सुरुवातीला आले. नंतर परत पुढे गेले. असंही आपल्याला म्हणता येईल. हे 66 मग 88 म्हणजे शेवटचे जे गट आहे तर तो पहिल्यांदा येतोय. शेवटचा गट पहिल्यांदा येतोय. शेवटचा जो गट आहे तर तो परत पहिल्यांदा आलाय. आता हा शेवटचा गट इथं पहिल्यांदा यायला पाहिजे. जर ही तशीच सुरू राहिली तर मग इथं 88 यायला पाहिजे. म्हणजे हे आपण घेऊ शकतो म्हणजे 6 6 आणि 8 अशा पद्धतीने आपण उत्तर बांधू शकतो. म्हणजे मधला गट सोडून दिला आणि आणखी एक सापडलं की जोडी जोडीने ते पुढे येतात आणि इथला गट शेवटचा गट तो सुरुवातीला येतो. अशा पद्धतीची अंकमाला आहे. असा पर्याय आहे 2 नंबर. तर 2 नंबर आपलं उत्तर आहे. आता ही जी संख्या मालिका आहे तर याचं तुम्ही आता निरीक्षण करा. 2 3 4 नियम आपण ज्या उदाहरणात पाहिले तर त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. आता अंक जर आपण मोजले, अंक मोजून पहा आणि अंक मालिका थोडी मोठी आहे मग त्यापेक्षा निरीक्षण करून पहा. सारखे अंक कोणते दिसतात आपल्याला तर सुरुवातीला इथं 25 दिसतंय. सुरुवातीला या ठिकाणी 25 दिसतंय. बरं आणखी कुठं 25 दिसतात का? हो इथं दिसत आहेत. आणखी कुठं? इथंही दिसत आहेत. बरं कुठं नाही दिसत. इथं कुठं दिसतात का? नाही. बरं 69 कुठं दिसत आहेत का? इथं आहेत. इथं पण आहेत. पण इथं बदललं इथं 84 झालंय. बरं इथं 47 दिसत आहेत. इथं पण 47 आहेत. इथं 69 आहेत. इथं पण आहेत. बरं त्यानंतर 25 ला एक अंदाजे करून पाहूया तिथं. इथे करता येईल 25. इथं कदाचित 5 असू शकतात. इथं दिसत आहेत म्हणून बरं. पाहूयात आपण. सुरुवातीचे 25. 72. एक गट फक्त पाच. एक 25 दिसते. 8 4. इथे एक दिसते.
69 25 69 847 तिथं आलेत, या ठिकाणी आलेत, पण आलेत. नेले सर 25 बर. हा जो काही 25चा गट आहे तर तो पुढे चाललाय. इथे एक 25 दिसतोय आपल्याला, तर तिकडे चाललेला दिसतोय. इथं अंदाजे 5 करून बघूयात. 5 मांडले आणि 25 नंतर 69 69 5 6 9 8 4 आहे का बरे 5 6. हा, तर या ठिकाणी काय झालंय की ही जी अंक मालिका आहे ही वेगळ्या स्वरूपाची आहे. तर पहिला जो गट आहे 25चा, तर तो जागा बदलतो. या गटामध्ये तो गेलाय, पण पुढे मात्र त्याने शेवटचं स्थान घेतलंय. इथं सुरुवातीला आहे आणि याच्यानंतर तो शेवटी आलाय, परत सुरुवातीला आलाय, परत तो आता शेवटी जाईल. अशा स्वरूपाची अंक मालिका आहे. मग याच्यामध्ये हे उत्तर येईल आपलं 5 6 9. समजलं असेल तुम्हाला? अवघड आहे, पण हा जो गट आहे तर तो गट 25चा गट पुढे पुढे जाईल आणि शेवटच्या स्थानावर जाईल. त्याचं निरीक्षण करा, बघा सोडवता येते का. बघा काय आलंय, 9 6 9 डॅश 9 6 9 6 डॅश 6 9 6 डॅश 6 9. बर, किती अंक आहे त्याच्यामध्ये? 20 अंक आहेत, आपण काउंट केले. आता गट कसे पडतील निरीक्षण करा. पहिल्यासारखंच आपलं सोपं उदाहरण आहे. मागे इथं 96 दिसत आहेत, इथं पण दिसत आहेत, इथं पण आहेत. मग 20 अंक असल्यामुळे आपण काय करू शकतो, 4चे गट पाडू शकतो किंवा 5चेही पाडू शकतो. 4चे पाडून बघून नाही आलं तर 5चे पाडून बघू. इथं 96 96 इथं दिसत आहेत या गटामध्ये, इथंही असू शकतात. पुढेही पाहू आपण. बर, इथं मग आपण अंदाजे 9 6 9 6 इथं 6 टाकून पाहिला, 96 96 येतात. हा तर गट पूर्ण आहे, त्यामुळे हाच आपण सगळ्या ठिकाणी कॉपी करू शकतो, एकत्र लिहू शकतो. इथं 9 टाकता येतील आपल्याला, इथेही आपल्याला 9 टाकता येतील आणि इथं 6 टाकावं लागतील आपल्याला. मग 9 6 9 6 9 6 असा पॅटर्न फॉलो होतोय. 96 96 असं उत्तर असेल किंवा खालचं एक उत्तर असेल हे पर्यायपैकी. मग 6 9 9 6 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आपल्याला जो प्रश्न येतो तो या स्वरूपाचा असतो, सोप्या स्वरूपाचा. फक्त आपल्याला अंक काउंट करायचे आणि गट पाडायचे आणि सारखा पॅटर्न एकसारखी सिरीज त्यामध्ये बघायची. तर ती असेल तर आपण उत्तर सोडू शकतो. समजलं असेल, सोपं आहे आता. बघा, हे काउंट करून बघा. वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे थोडा. एकदा इथं लिहितो, तोपर्यंत तुम्ही काउंट करा. निरीक्षण करा, काही सारखे अंक आहेत का.
उत्तर आपल्याला काढता येईल का? अगोदर अंक मालिका मोजा, किती अंक आहेत त्यामध्ये काउंट करा. बर, याच्यामध्ये 15 अंक आहेत. मग ते तुम्ही काउंट केले तर तुम्ही 15 म्हटलं 5चे गट करू शकता, 3चे करू शकता. 3चा गट करून पाहू, अंदाज बांधायचा आणि गट करायचा. बर, आता आपण 3-3चे गट केले तर 5 गट आपले पडले. मग 644, 654, 664, 674. इथं काहीच नाही. प्रत्येक वेळेस आपण जे उदाहरण सोडत होतो तर त्यामध्ये काय केलं, आपल्याला डॅश दिलं होतं तर तिथं आपण ते उत्तर अंक टाकत होतो. पण आता आपल्याला काय करायचंय, डायरेक्ट शेवटचाच पर्याय आपल्याला काढायचा आहे. बर, इथं 6 दिसत आहेत, इथं पण 6 आहेत, इथं पण 6 आहेत, इथं पण 6 आहेत, इथं 6 असू शकतात, इथं 6 असू शकतात. बर, इथं 4 आहे. आता 3-3 अंकांचा गट आहे. आता हे पूर्णच आपल्याला ओळखायचंय, शोधायचंय. तर 6-4, 6-4. आता इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत. मग एक अंदाजे इथं आपण 4 लिहिले. काय केलं आपण, निरीक्षण केलं. हा पॅटर्न इथं आहे का, हा पॅटर्न इथं आहे का, असं आपण शोधलं. पण तसं आपल्याला उत्तर सापडत नाही. बर, मग काय केलं, तर अंक अंक एक एक वेगळा अंक पाहिला तर तो मांडून पाहिला. तर इथं 6 आहे, तिथं 6 म्हणून या ठिकाणी 6 घेतले. इथं 4, 4, 4, 4, इथं 4 आहेत म्हणून 4 घेतले. बरं, असं आलंय. पण इथं काय होतंय, इथं 4 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 7. म्हणजे तो पॅटर्न त्याने फॉलो नाही केला तर तो वेगळा पॅटर्न आहे. मग इथं 5, 6, 7 आणि इथं आला 8. आपल्याला मध्ये कुठं उत्तर शोधायचं नव्हतं डॅशच्या जागेवर, शेवटचं पूर्णच आपल्याला बंच शोधायचा होता. 6, 4, 4 असा होता, इथं 6, 6 होता. तर शेवटी आपण मग 684 असं उत्तर काढू शकतो. हा वाढत गेलाय, 4, 5, 6, 7 आणि पुढं 8. म्हणून तिथं आपण 8 घेतला. नाही तर हे 6 आपल्याला सांगता येईल, इथं 6 होता, इथं होता म्हणून मी तो घेतला. आणि शेवटी शेवटचा अंक 4 होता तर तो आपल्याला घेता येईल, तिथं होता. अशा स्वरूपाने आपण हा सोडू शकतो. निरीक्षण करा, इथं काय येईल बघा. इथं काय दिसतंय, 1 1 2 2. इथं दिसतंय 3 3. आता 1 1 आलाय, किती वेळा आलाय, 3 वेळा आलाय. इथं 2 2 वेळेस आलाय. कदाचित या ठिकाणी 2 असू शकतो, या ठिकाणी 2 असू शकतो. त्यानंतर 3 3, पुन्हा 4 4, पुन्हा 5 5. बर, आता आपण त्याचा संख्या अंक काउंट करून, अंक मोजून आपण त्याला त्याचे पॅटर्न पाडू शकत नाही. फक्त आपण एक वेगळ्या पद्धतीने करू शकतो. तिथे 111, एक किती वेळा आलाय, 3 वेळा आलाय. तिथं 2 वेळा आलाय. इथं 33 आलाय, म्हणजे 3 2 वेळा आलाय. आणि 4 4 एक एकदा आलाय. मग एक अंदाज आपण असा बांधू शकतो की इथं आपण त्याला असं वेगळं करू शकतो. बर, 5 5 आणि या ठिकाणी काय घेता येईल असं असं आपण मांडू शकतो. हा 3 वेळा आलाय, हा 2 वेळा. मग इथं परत 3 लिहिला तर मग सर्व अंक 3 3 वेळा येऊ शकत नाहीत. इथं 3 वेळा आले, इथं 3 वेळा आले, इथं 3 वेळा आले. मग इथं 23 लिहावं लागतील. पण 4 नाही ना आला, 4 आलेला नाही. 4 दोनदाच आलाय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, असा पॅटर्न शोधावा लागेल की 3 वेळा 2 वेळा, 3 वेळा 2 वेळा. म्हणून आपल्याला असं लिहिता येणार नाही. इथं आपल्याला खोडावं लागेल. इथं आपल्याला काय करावं लागेल, 3 वेळा 2 वेळा. आता परत 3 वेळा 2 वेळा. म्हणून इथं आपल्याला 3 लिहावं लागेल. सर्वात सुरुवातीला जे आपण केलं होतं की आपण काउंटिंग केलं, मोजलं आणि सारखे पॅटर्न नुसार आपण रेषा ओढून पॅटर्न पाडले, त्याचे गट पाडले. पण आता तसा गट पडत नाही. 1 1 3 वेळा आलाय, 2 2 2 वेळा आलाय. मग इथं 333 येत आहे, तिथं 2 वेळा. म्हणजे अगोदर 3 वेळा, 3 वेळा, 2 वेळा. आता 5 पुन्हा इथं किती वेळा आलाय, 3 वेळा. मग इथं पण 3 वेळा, इथं पण 3 वेळा. आता इथं 2 वेळा यायला पाहिजे, 6 आणि 6 म्हणजे 6 आणि 6. इथं 3 3 3 आणि 7 7 7. मग पुढचा अंक कोणता आहे, आता इथं किती वेळा आलाय, 3 वेळा. इथं 3 वेळा, इथं 3 वेळा. मग हा 3 वेळा येईल. 3 वेळा, 3 वेळा, 3 वेळा, 3 वेळा. आणि पुढचे अंक 2 वेळा. 22
थोडक्यात 2 2 4 4 6 6 पुढं 8 8 आपण लिहू शकतो. तसंही आपल्याला लिहिता येईल. मग काय आपलं उत्तर आलं 3 6 6 7 असं जे गाळलेल्या जागा आहेत तर ते आपण शोधू शकतो. 3 6 6 7 असं आपलं उत्तर येईल. समजलं का तुम्हाला? या ठिकाणी बघा 111 किंवा 1 1 3 वेळा आलाय, 2 2 2 वेळा आलाय, 3 3 3 हा 3 वेळा आलाय आणि 4 4 5 5 5 6 6 6 म्हणजे आपलं उत्तर आलं 3 6 6 7 3 6 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपण उत्तर लिहू शकतो. सोपा आहे. हा पॅटर्न थोडंसं वेगळा आहे. जेवढ्या उदाहरणांचा आपण सराव करू तर तेवढे उदाहरण आपल्याला वेगळ्या पद्धतीचे सोडवता येईल. आता काउंट करा. बघा काय वेगळं आहे उदाहरणामध्ये. वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण थोडा काउंट करून बघा. एक लिहितो 4 6 2 बर काय ओळखीचं आहे का? अंक मोजूयात. 16 आहेत. मग आपण 4 4 चे गट करू शकतो. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 गट केले. काही सारखे आहेत का? बघा तुम्हाला काही सारखे दिसतात का गट? तर नाही. कुणीच कोणासारखं नाही. इथं 4 आहेत, इथं 6 आहेत, इथं 8 आहेत, इथं 9 आहेत. बरं इथं 6 आहेत, 6 आहेत. नाही. असं पण काही घडत नाही. किंवा आलटून पालटून किंवा मधला गट सोडून त्याच्याही पुढचा गट आहे का? इथं 4 आहेत तर इथं डायरेक्ट 8 आहेत. तर तसंही काही होत नाही. मग थोडा वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. इथं अंक कोणता आहे? इथं 4 आहे. पण याच्यामध्ये 4 नाही. अंदाजाचे 4 टाकू शकतो आपण. पण एक अंदाज बघूयात काय होतं. इथं तर नाही. इथं पण नाही. म्हणजे 4 इथं पण नाहीये. तर नाही घेऊ शकत आपण. आपण जो विचार करणार होतो तो इथं नाही करता येणार आपल्याला. बरं इथं काही दिसतंय का? 6 8 9 असं दिसतंय. इथं कदाचित 8 असू शकतो. बरं पुढं आहे का पुढं? पुढंही तसं काही दिसत नाही. बरं इथं असा अंदाज बांधला. या 4ला आपण सोडून दिलं. मग 6 8 9 मग इथं जर आपण 8 टाकला तर इथं काहीतरी थोडं सारखं होतंय. पण 2 ओळखीचा नाही. किंवा पहिल्या याच्यामध्ये पण 2 नव्हता 4 होता. पण 2 कुठून आला? नाही माहित. अंदाजे तो आला इथं. बरं. मग इथं 8 घेतला. इथं 8 आहे. इथं 2 आहे. म्हणजे हा जो पुढचा जो भाग आहे हा पुढचा भाग 8 9 2 8 9 2 परत 3 आलाय. 3 होता का सुरुवातीला? 3 नव्हता. पण तो इथं आला. इकडं आहे का? दिसत नाही. अंदाजे असू शकतो पुन्हा. बर मग इथं पुन्हा 8 9 2 हा एक बॉक्स आला. बॉक्स करतोय. आणि परत पुढं 9 दिसतोय. त्याच्या पुढं 2 दिसतोय. मग इथं अंदाजे 3 असू शकतो. म्हणजे पहिले जे उदाहरण आपण पाहिले तर त्यामध्ये जसं स्वरूप होतं त्यापेक्षा अगदीच वेगळं आहे. तिथं 4 होता. परत 4 कुठंच नाही आला. तिथं 6 8 9 आहे. पण तो पुढे आलाय. पण त्याच्यानंतर 2 आलाय. फक्त 2 आलाय. बरं त्यानंतर तो इथं गेला. म्हणजे शेवटचे जे 3 अंक आहेत शेवटचे 3 अंक ते पुन्हा पुन्हा पुढे येतात. आणि शेवटचा जो अंक आहे तर त्याच्यामध्ये नवीन अंक येतो. अशा स्वरूपाचं उदाहरण 4 6 8 इथं करून दाखवतो हे पुन्हा तुम्हाला. इथं जे 6 8 9 आलेत तर तेच रिपीट झालेत. इथं जर अंदाजे आपण 8 केला 4ला आपल्याला सोडून द्यावं लागेल. इथं आपल्याला काय करावं लागेल 8 टाकावं लागेल. 4 6 8 9 मग 6 8 9 हा पॅटर्न परत पुढे आला. याला छोटा बॉक्स करतो बघा इथं. आणि हा इथं आलाय. आणि यानंतर 2 कुठून आला? 2 नवीन आलाय. 2 पाहुणा आलाय. नवीन आलाय. तर तो याच्यामध्ये घेतलाय परत. परत इथं 8 जर घेतला 8 9 2 8 9 2 3 इथं 2 आहे. इथं 3 आहे. 3 मात्र परत नवीन आलाय. परत 9 इथं 9 आहे. इथं 2 आहे. आणि इथं 3 पण आहे. म्हणून तो आपण घेतला 8 9 2 3 यापैकी आपण 9 2 3 म्हणजे शेवटचे जे 3 अंक आहेत त्या पुढच्या मालिकेमध्ये आपण कंटिन्यू केले तसेच ठेवले आणि पुढचा अंक नवीन आला अनोळखी अंक नवीन आला मग हे आपल्याला घ्यावं लागेल.
समजलंय? मग असा प्रश्न आला होता तर आपण काउंट केला होता, बघा इकडे परत त्या स्वरूपाचा आहे का. सगळ्यात सुरुवातीला आपण काय मोजत होतो, एकूण अंकमालिकेतले अंक मोजत होतो, पण इथं आता अंक मोजायचे नाही. ते निरीक्षण करा. 11 म्हणजे 1 1, त्यानंतर 2 2 2, हा 3 वेळा आलाय. हा किती वेळा? 2 वेळा. हा आलाय 3 वेळा. आता इथं आलाय 5 वेळा. हा आलाय 6 वेळा. बर, कोणता अंक टाकता येईल त्याच्यामध्ये? विचार करा. असं करू शकता तुम्ही. आता हे अंक आपण मोजलेले नाहीयेत, पण म्हणू शकता इथं मग 1 वेळा, 2 वेळा, कदाचित इथं पुढचा अंक 3 वेळा पाहिजे, किंवा दुप्पट करता येईल याची. तो एक अंदाज बाब. इथं जर आपण 2 लिहिले मग इथं आपल्याला 6च आले पाहिजेत, आणि इथं तर आणखी पुढे गेले पाहिजेत. काय करता येईल विचार करा. कसं मांडता येईल इथं? 11 1 वेळा इथं लिहितो, 2 वेळा, 3 वेळा, आणि आपल्याला 4 पाहिजेत ना. शेवटी आपल्याला 4 द्यावं लागतील. 3 4 5 6. इथं आपल्याला 4 लिहिता येतील. इथं 7 वेळा दिसतंय, पण विषम संख्या असू शकतात, 2 3, पण हे सोडवावं लागेल. इथं 2 लिहून बघूयात अंदाजे. तर इथं तो किती वेळा झाला? 4 वेळा झाला. हे 2दा 4 वेळा, इथं कदाचित 6 वेळा. मग इथं 3 लिहिता येतील आपल्याला. 1 2 3 4 5 6, आणि इथं आणखी एक लिहावं लागेल आपल्याला 4 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8, बस इथं 2 2 3 4 5. तर इथं काय केलं? दुप्पटच केल्यासारखं केलं. इथं 2 वेळा, इथं 4 वेळा, इथं 6 वेळा, आणि इथं 8 वेळा. 2 2 वाढत गेलाय. असं थोडा चढता क्रम त्याच्यामध्ये झालाय. अशा स्वरूपाचा प्रश्न आहे, थोडासा वेगळा होता. तुम्हाला समजला असेल. उदाहरणांचा सराव करा, आणखी तुम्हाला समजेल. कोणाला काय अडचण उदाहरणांमध्ये? कोणतं कोणतं उदाहरण? 9 दुसरा. समजलं. 9 नंबर. नऊ नंबर सांगता उदाहरण. 899. बर, हा जो गट आहे, हॅलो, हा 25चा जो गट आहे, तर हा पुन्हा येतोय. आणि इथं 25 आहेत, इथं पण 25 आहेत, आणि 6 9 8 इथं
ते बदलले. सहाशे 98 इथं आलेत आणि इथं 47 पण आहेत. 69 69 847 69847 69847 ही सिरियल परत परत आली, पण सुरुवातीला आले 25. आपण तो आता अंदाज बांधला होता, तर हे 25 सर्वात सुरुवातीला होते, आता ते शेवटी गेलेत. आता इथं फिक्स असं सांगता येत नाही हा गट असं पडतोय, फक्त अंक पुढे मागे जात आहेत. तर इथे 25 आले. आता ह्या गटाचा आता हा गट मानूयात, हा पूर्ण एक गट आहे आणि हा एक बरं ठीक. हे दोन गट आहेत असं मानलं. 2 5 6 9 8 4 7 हा एक गट आहे. 6 9 आता हा कसा केला तर तो अंदाजे केला. अगोदर उत्तर थोडं वेगळं होतं. मग 25 इथं आहेत, इथं आहेत आणि इथं पण 25 आहेत. त्यानंतर 6 9 8 इथं नाही आहेत. इथं 6 9 8 आहेत. तर अंक तोडून तोडून आहेत. 25 होता 25 आहे, इथे एक 25 आहे आणि 6 9 8 इथं आहेत, इथं आहेत, पुढे नाही आहेत, पुढे सापडत नाही. मग इथं 6 9 8 आहेत, इथं आहेत आणि इथं 47 पण आहेत. इथं पण 47 आहे. म्हणजेच काय की हा एक गट करू शकतो आपण, हा एक गट करू शकतो, पण सुरुवातीला 25 आहेत. पण इथं मात्र 25 दिसत नाहीत, ते शेवटी दिसतात. मग हे सुरुवातीला आले होते, तर हे सुरुवातीला आले होते, हे आता शेवटी गेले. मग याला पण एक गट करावा लागेल. मग इथं किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 7 अंकांची मालिका होऊ शकते, गट होऊ शकतो. 1 2 3 4 5 6 7 असं आपल्याला करता येईल. 25 दिसतोय, इथं 5 पाहिजे, इथं 5 पाहिजे. त्यानंतर 25 नंतर 5 नंतर 6 आलाय, तर इथं तो कदाचित असू शकतो. आणि अंकामध्ये आता 8च्या पुढं 9 आहे तिथं, तर इथे 9 अंदाजे असू शकतो. म्हणून ते उत्तर आपण घेतलं. तुम्हाला ते आणखी सराव करावा लागेल, सोडावं लागेल. आणखी काय अडचण कोणाची?